काय भाऊ बहिणींनो आलं बघा आम्हाला पुण्याचं काम आहे भाऊ बहिणींनो जाण्याच्या मुळा काम चालू आहे देखून कोण भाऊ बहीण तो काय टाकीत दसतं का टाकत का ती येत ना काढणं तुम्हाला दिसणार नाही बरं का तो का टाक्या नवी बांधली भाऊ बहिणीनं ती तिथं बांधकाम चालू म्हणजे केलं या सकाळी चालू केलं तर भाऊ बहिणीनं 9 वाजता 10 वाजता आलं तो कामाला मी 10 वाजले ते येते आता कोण आहे का म्हणजे काय करायला वाटतं बाबा हे काम करत नाही नुसतं बसतो या तर काय ना बाबा भाऊ का अवतार बघितला का हे कोण पाय हे आहे का भाऊ बहिणीनं कामाला चालू आहे आज म्हणजे आज ना आपलं दररोज आता कामाला यायचं बरं का दररोज कामाला यायचं आता भाऊ बहिणीनं दिलं तर डबा शेंग दिलं ती गवारीची शेंग गवार चपाटी दिलं तर भाऊ बहिणींनो तर तुम्हाला या जेव्हा तुम्ही पण बोलल्या भाऊ बहिणींनो असल्या वेळात काम करावं लागते ते या काय लागतंय करायला भाऊ बहिणींनो तर मागं परपंचा ना भाऊ बहिणी तेवढ्यानं बरं आहे परपंचा ना भाऊ हटाय भाऊ बहिणीनं मागं का नुसतं आपल्याला नुसतं काम भाऊ बहिणी करायचं या काम करून नुसतं हप्ता भरायचं त्या आता हप्ता गाडीचं भाऊ नको हे का नाही झालतं म्हणजे सुचलं होतं भाऊ बहिणीनं मग शेतलं काता निघलं काताडं बघा कसं झालं हे का भाऊन आता वाढलं 2 आता आता जेवतोय जेवा तुम्ही पण म्हणजे लवकर सुट्टे होते आमचे पण का झालो करण्या वेळेस होतो भावाने उशीर होतो लई जेवायला तर भाऊ नाका आजार आहे तर तुम्हाला माहीतच असेल सकाळी येणारा डबा केला या तर पण खुदनेच द्यायला आहे आलो तुम्ही करे तुला पाठवलं आता आवाज कमी कर मग काय तुला आयडी पाठवलं बाबा बहीण नको ना अजून प्लास्टर करायचं पण काय होतं बाबा बहीण ऊन बनलं आहे ऊन त्यामुळे आपलं ते त्यातलं राहता बांधणार त्यातलं तोडं बांधायचं ते ड्राम म्हणजे तसं चौकोना भाऊ बहिणींनो चेंबर बांधायचं चेंबर आणि उद्यापासून प्लास्टर चालू करायचं तर घेतलंच पैसे भाऊ बहिणीनं तो कोण नाही तिथं कोण नाही तर भाऊ बहिणींनो आता काय झालं भाऊ बेकार आहे 2 बेगार आहेत म्हणजे मी एक नाव अजून एक आहे माझ्या बरं एक आणि गवंडे एकटाच आहे ती मग भावानं तर एवढे लोड येतोय भाऊ बहिणींनो ते काय म्हणला मग तेवढं बांधकाम म्हणला करू आज उद्यापासून मानला आपण प्लॅस्टरचं यातलं म्हणजे यातलं प्लॅस्टर हाणू मानला ते 100चं प्लॅस्टर करायचं उडी त्याला हे तर कोण ना भाऊ बहिणींनो समजा तर जंगलाचं झाड आहे त्या असं रानमाळ आहे भाऊ बहिणींनो रानमाळ तिकडं जंगल खाली जंगल आहे जंगल आता बाबू नावा त्याला झालं बघा जेवण मालकाचं म्हणजे मालक नाही जमतं ते मिस्त्री त्याला जेवतं पटापटा नैवेद्य म्हणजे दमा जेवतो भाऊ बहीण
काय झालं भाऊ तिकडं मी गेलतो ना काकाच्या इकडं तिथं आम्ही दोघांना लय काम बघितले बरं का हॉटेलात बघितले अजून ज्याला इथं ते बघितलं त्याच्यामध्ये तिथं नसतं भाऊ हार्डवेअर दुकान नसते ते वय हार्डवेअर फर्निचर दुकान तसं काम बघितलं होतं पण ते काय म्हणायचे आता हे नवीन आहे त्याला पगार एवढा देतो याला पगार काय लगेच मला पगार काय लय वाढवू शकत नाही नवीन आहे तर भाऊ बनवून मग तेवढं काय 600 रुपयाचा कडे भाऊ बनवून तेवढंच काम परवडत होतं आपल्याला बाबा तिथं होते ह्याच्या काम गावण्याचे बी पण काय होतं भाऊ बहिणीनं तिथं कामा न्यायचे ते लवकर 8-9 वाजता आणायचे घरी रातच्या काय त्याला मग करायचं भाऊ बहिणीनं आणि तर आपल्या इथं कसं भाऊ आपण लवकर जाऊन लवकर आपलं घरी जाऊ शकतो या आपल्या गावात पण लोकांच्या गावात गेला भाऊ बहिणीनं त्याचं काम लागतं करायला भाऊ बहिणीनं काय झालं भाऊ बहिणीनं ते आपल्या याचं काल ते होतं का नाही आपण जेवाय नाही म्हणजे घालतो माणसाला जेवाय वारलेल्या माणसाला मांड जेवण मागचं जेवण भाऊ बहिणीनं ह्याचं जेवण असतं का नाही ह्याचं जेवण मासिक जेवण असतं भाऊ बहिणीनं मग आमची काय झालं म्हणजे आमच्या आईची मावशी आहे का नाही त्याला जेवायला भाऊ बहिणीनं मग त्याला भाऊ त्याला आणाय त्याला गेला लिंबू चालते ती आणि तिकडे त्याला सोडवा गेला भाऊ ग्रुपला 12 गेलता ते सोडवाय भाऊ बहिणीनं भाऊ पण ते कधी आला काय माहिती त्याला रात्री गेलता पण कुठं आहे म्हणून म्हणलं आयला सोडवा आलो इथं म्हणलं लगेच काय भाऊ काय झालं काय आणलं काल गच्ची भरून भाऊ बहिणीनं आपल्याला डबा लागतो ना त्या भाऊ बहिणीनं मग म्हणलं टाकी आणावी गॅसची आणि ते काल टाकी भाऊ बहिणीनं बरं का 2 संपले आता एकच आहे अजून 2 पिशव्या माल जाईल मग त्याला ईट कमी लागत पडते लागा ईट एखादी सगळी उडली 100 ईट आहे अजून 300 जावं लागेल हो एका खड्याला 500 ईट लागते भाऊ 100 रुपये काय लय बारकं नाही तर मोठलं तर 100 आहेत भाऊ बहिणीनं नाही ती व्हिडिओ काढतो कसं असतं भाऊ बहिणी एखादा व्हिडिओ आवडत नाही एखादा व्हिडिओ म्हणजे आवडतं कसं भाऊ बहिणं इथं कोण नाही इकडे समजा तसं आहे काय इकडं म्हणजे समजा इकडे तर माणसं कोण नाही भाऊ बहीण तर माणसं कोण नाही ती त्यामुळे मला आपलं करावं काय कामाला इथं आलो आहे भाऊ बहिणीनं तर कोणच नाही तर इकडे लांब खाली वस्त आहेत भाऊ बहिणीनं आता झालं भाऊ बहिणीनं आता आहे होतं तेव्हा डबा द्यायची बरं का सकाळी पाट उठायचे बघा डबा भाऊ बहिणीनं हा का देता डबा तसं काय नाही बरं का अडचण पण भाऊ तिची तब्येत तेवढी बेकार असून ती सकाळ उठली तिच्यानं डबा केला चपात्या केल्या कालवून केलं शेंगाचं आणि डबा दिला बघा कामावर तिला हिला काय म्हणलं मी भाऊ सकाळी नसतं तर नसतं ना मला बरं वाटतं तर राहू दे
मी काय तर जातो म्हणलं की घेऊन का मग नको म्हणलं थांब चपात्या करते म्हणले लगेच आणि शेंगा टाकते म्हणले कालवून. त्याला बाबा बहिणीनो आता जेवण थोडं पडे मारतो म्हणजे काय करतो तर बाबा बहिणीनं काय झालंय जेव्हा समजा झोपलं ते म्हणजे तो आराम करतात चला मग तर मला लय वेळ झाला बाबा बहिणी जेवायला जेव थोडं राहिलं जेवतो मी आणि तुम्हाला दाखविलंच घरी गेलं म्हणजे काय चाललं असेल चला बाय बाय.